नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, भाऊबीज पाडवा झाला की दिवाळी संपली असे अनेकांना वाटते. पण असे असले तरी तुळशीच्या लग्नानंतर खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते. भगवान विष्णू आषाढी एकादशीनंतर 4 महिने निद्रा अवस्थेत असतात. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या काळात कोणतेही शुभ कार्य, लग्न समारंभ सहसा करू नये अशी मान्यता आहे. कार्तिकी एकादशीला म्हणजेच देव उठणे एकादशीला भगवान विष्णू निद्रा अवस्थेमधून पुन्हा जागे होतात आणि शुभ कार्यांना, लग्न समारंभांना सुरुवात केली जाते. कार्तिकी एकादशीच्या दिवसापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पाडतात. यंदा कार्तिकी एकादशी आणि तुळशीचे लग्न हे कधी असणार आहे, तसे त्याचे शुभ मुहूर्त काय आहेत, हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात. 24 नोव्हेंबर हा संपूर्ण दिवस हा शुभ मानला गेला आहे. म्हणून या दिवशी तुम्ही केव्हाही सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष समयी तुम्ही तुळशीचे विवाह करू शकता. आपली संस्कृती मानवतेवर, सृष्टीवर प्रेम करणारी आहे. चराचर सोयरे व्हावेत अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे. वनस्पती प्रेम ही त्यातील एक भाग. तुळस ही एक अत्यंत उपयोगी वनस्पती आहे. हिंदू स्त्रियांना तुळशीच्या पूजेचे महत्त्व हे फार वाटत असते. तुळस आरोग्यदायक औषधी वनस्पती आहे. दारात तुळशी वृंदावन असणे ही हिंदू घराण्याची महत्त्वाची खूण मानली जाते. अनेक जण तुलसी विवाह हा सण दिवाळीचाच एक भाग समजून तितक्याच उत्साहाने साजरी करतात. कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत प्रत्येक केंद्रात तुलसी विवाह करतात. या वेळेस विवाहातील सर्व विधी, वाढनिश्चयापासून लाजोआम, सप्तपदी वगैरे सारे सोपस्कार विवाह संस्कार करावेत. तुलसी विवाहामुळे घरातील मुलामुलींचे अडकलेले विवाह लवकर होतात असे आपल्या सेवेच्या अनुभवातून आढळलेले आहे. तरी प्रत्येकाने ही सेवा अवश्य करा. तुलसी, रुई, वड, औदुंबर, अश्वस्थ या वनस्पतींना शास्त्राने मानवाचा दर्जा दिलेला आहे. तुळशी, रुई यांचे विवाह होतात, तर वड, औदुंबर, अश्वस्थ यांचा व्रतबंध होत असतो. तुळस ही बहुगुणी आणि अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे. म्हणून तिचे नाते पितरांशी, देवांशी, मानवाशी जोडून दिले आहे. तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणून पूजेच्या वेळेला भगवान विष्णूंच्या चरणावर वाहिलेली तुळस नैवेद्यावर ठेवणे म्हणजे देवांना तो नैवेद्य समर्पण करणे. तुळशीशिवाय दररोजची पूजा पूर्ण होत नाही. म्हणून दररोज भगवान विष्णूंना आणि श्रीकृष्णांना तुळशीचे एक पान वहावे. तुळशीच्या प्रदक्षिणा घातल्यास स्त्रियांच्या विवाह मनोकामना पूर्ण होतात. मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजलाप्रमाणेच तुळशीचे पान ठेवण्यात येते. म्हणून तुळशीला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भगवान श्रीकृष्णांनी तुला करताना एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाचे दागिने, मुद्रा त्यांच्या सर्व पत्नींनी घातले तरी तुला पूर्ण होत नव्हती. त्यावेळी सत्यभामाने एक तुळशीचे पान त्यावर ठेवले. त्याचबरोबर अलंकाराचे ते पारडे ताबडतोब खाली आले. तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली. तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूने तिला पत्नी स्वरूपाचा मान दिला व प्रत्येक वर्षी आधी माझा विवाह तुळशीशी होईल व त्यानंतर इच्छित इतर वधूवरांचे विवाह होतील असा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे आजपर्यंत ती प्रथा सुरू आहे. आता आपण बघूया तुलसी विवाहासाठी काय काय साहित्य लागणार आहे. तर 4 ऊस, बोरे, चिंचा, नागवेलीची पाने, सुपाऱ्या, खारीक, बदाम, तुळशीची कुंडी, फुले, बालकृष्णाची मूर्ती, हळदी कुंकू, पळी, ताम्हण, फुलपात्र, अंतरपाटासाठी कपडा, हळकुंड, फराळाचे साहित्य, अष्टगंध, गहू किंवा तांदूळ आणि अक्षतासाठी रंगीत तांदूळ, जानवे जोड, लाह्या, तूप इत्यादी आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. तुळशीसाठी सौभाग्य अलंकारसुद्धा आपल्याला बनवायचे आहेत. त्यामध्ये मणिमंगळसूत्र, जोडवे, विरोधे, हिरव्या बांगड्या, करंडा, फणी,
नवीन वस्त्राचा तुकडा वस्त्र म्हणून वधूवरांना, आणि हार, घंटा, दर्भ, सप्तपदीसाठी हवन सामुग्री, सुमिधा, हे सर्व आपल्याला तुळशीच्या सौभाग्य अलंकारामध्ये घ्यायचं आहे. आता आपण बघूयात की तुळशी विवाह करताना पूजेची मांडणी कशी करावी. तुळशीभोवती रंगीत अशी रांगोळी काढावी. प्रथम तुळशीची कुंडी किंवा तुळस हे गेरूने रंगवून सुशोभित करावी. तुळशीच्या चारी बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव उभारावा. तुळशीसमोर पाटावर तांदूळाचा स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवावा. बाळकृष्णाचे तोंड हे पश्चिमेकडे असावे. विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण व तुळशीला चढती हळद लावावी. नंतर दोघांची षोडोपचारे व पंचोपचारे पूजा करावी. स्त्री सूक्त बोलावे, पुरुष सूक्त बोलावे आणि ते बोलत अभिषेक करायचा आहे. मंगलाष्टका म्हणण्याआधी पुण्याहवाचन विधी करावा. त्यानंतर दोघांमध्ये अंतरपाठ धरून उपस्थितांना अक्षता वाटाव्यात. मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालावा व उपवर मुलगा मुलगी नसल्यास त्यांनी इतरांना संधी द्यावी, अन्यथा घरातील पतीपत्नीने केले तरी चालेल. त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मणी, मंगळसूत्र, ओटीचे व इतर साहित्य उपवर मुलगा वाहील. ज्याने इतके संपूर्ण विधी वेळेअभावी शक्य नसल्यास फक्त अलंकार समर्पण केले तरी सुद्धा चालते. या संदर्भात एक पारंपरिक कथा सुद्धा आहे. जालंधर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता. त्याने अनेकांना जिंकले आणि वैभव प्राप्त केले. त्याची पत्नी वृंदा ही एक महान पतिव्रता होती. तिच्या पतिव्रताच्या जोरावरच तो अजिंक्य झाला होता. जालंधराच्या युद्धात पराभव करावा यासाठी भगवान श्री विष्णूंनी एक कपट कारस्थान रचले. विष्णूंनी जलाधराचे रूप धारण केले व त्याच रूपात तो वृंदाजवळ राहू लागले. वृंदेचे पतिव्रत्य हे भंग झाले, त्यामुळे जालंधर लढाईच्या मैदानावर मारला गेला. हे सर्व वृंदेच्या लक्षात आले. तिने विष्णूंना शाप दिला आणि स्वतः सती गेली. तिने अग्निकाष्ठे भक्षण केली. तिच्या मृत्यूच्या ठिकाणी एक वनस्पती उगवली, ती तुळस. यामुळेच तुळशीला विष्णू भगवान खूप प्रिय मानतात. अशाच पद्धतीने द्वापार युगात एक घटना घडली. श्रीकृष्ण अवतार झाला आणि त्यावेळी वृंदेने रुक्मिणी होऊन श्रीकृष्णाशी कार्तिक शुद्ध द्वादशीस लग्न केले. त्यावेळेपासून तुळशी विवाह समारंभ प्रचारात आला असे मानण्यात आले. घरातील लग्न समारंभ साजरा करावा त्याच उत्साहाने घरोघरी तुळशी विवाह समारंभ करणारे आहेत. उपयुक्तता व सौंदर्य या दृष्टीने तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. तुळस ही पतिव्रता स्त्रीचे प्रतीक आहे. तिच्या निमित्ताने आपण पतिव्रता धर्माचे स्मरण करतो व पवित्रतेची पूजा. तुळस ही थंडी, ताप, खोकला यावर गुणकारी औषध देखील मानली जाते. उष्णतेच्या विकारांसाठी तुळशीच्या बियांचा उपयोग होतो. भाजणे, जळणे, पोळणे किंवा गांधील माशी चावल्यावर तुळशीची माती लावली की थंडावा निर्माण होतो. आपल्या जीवनास उपयुक्त असा प्राणवायू, अन्न असे आवश्यक घटक तुळशीद्वारे आपणास मिळत असतात. अशी ही औषधी आणि बहुगुणी वनस्पती आपल्या घरात ठेवण्यात पूर्वजांची दूरदृष्टी दिसून येते. लग्नात तुळस ही वधू आणि बाळकृष्ण हा वर आणि ऊस हा मामा असे मानले जाते. अशा पद्धतीने तुळशी विवाह उत्साहाने साजरी करतात. आता आपण बघूया तुळशी जन्माची कथा. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर सांडले व त्यापासून तुळशी जन्माला आली व ती ब्रह्मदेवाने विष्णूंना अर्पण केली. राजा धर्मध्वज व राणी माधवीची मुलगी अतुलनीय म्हणून तिचे नाव तुळशी ठेवले. तिने विष्णू प्राप्तीसाठी बद्रीवनात तप केले. ती पूर्वजन्मीची तुळशी नावाची गोपी होती. राधेने तिला कृष्ण सन्निध एकांतात पाहून शाप दिला की तू मानव योनीत जन्म घेशील. तेव्हा श्रीकृष्णांनी तिला दिलासा दिला की मानव जन्मातही तुला माझी प्राप्ती होईल. तुळशीच्या तपाने ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले,
शंखचूड नावाचा दैत्य पूर्वी गोप होता. त्याचे तुझ्यावर प्रेम होते. तू या जन्मी ते पूर्ण कर, मग पुढील जन्मी तुला विष्णूंची प्राप्ती होईल. तिने शंखचूडाशी लग्न केले. या दैत्याचा पराभव तुळशीच्या पतिव्रत्यामुळे देवांना करता येईना. तेव्हा विष्णूने शंखचूडाच्या रूपात जाऊन तिचे पतिव्रत्य हे भंग केले. शंखचूड हा मारला गेला. तेव्हा तिने विष्णूला शाप दिला की तू पाषाण होशील, आणि विष्णूने तिला सांगितले, तू माझ्या प्राप्तीसाठी तप केलेस म्हणून मी हे कृत्य केले. तुला आता दिव्य देह मिळेल. तुझ्या तडकलेल्या शरीरातून गंडकी नावाची नदी निर्माण होईल. मी गंडकीच्या तीरावरील शालिग्राम नावाचा पाषाण होईल. या पाषाणाला माझे रूप समजून तुझे पान मला वाहतील. तुझा पती माझ्यापुढे शंख होऊन माझ्या पूजेत सामील होईल. तू मला लक्ष्मी इतकीच प्रिय होशील. अशी तुळशी जन्माची कथा सांगितली जाते. तुळस हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत गुणकारी औषध आहे. तिच्या सेवनाने सर्दी, खोकला, कफ असे अनेक विकार नाहीसे होतात. तुळस ही अनेक विकारांवर आयुर्वेदिक औषधी म्हणून उपयुक्त, तसेच ती ऑक्सिजनही पुरवत असते. अशी बहुगुणी तुळस आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. तर बघा मित्रहो, तुम्हाला आजची ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.